निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। तू कितीही प्रयत्न केलास तरी आता मृत्यूपासून कुठेही पळू शकणार नाहीस। तू ज्यांना ज्यांना त्रास दिलायस त्या सगळ्यांची क्षमा माग। नाही, मी नाही मागणार क्षमा। मग मृत्यूला तयार राहा। सगळ्या दुष्कृत्यांचं मूळ इथं आहे। तू गुरुआई नाव धारण करून इथे राहतोयस, पण त्या नावासारखं एकही कर्म करत नाहीयेस। स्वतःला देवीचा भक्त म्हणवतोस, पण तुला ज्या सिद्धी मिळाल्या आहेत त्याचा उपयोग तू वाईट कामासाठी करतोयस। तुझ्या मायावी नागिणीला वश करून आम्हाला मारायला पाठवलं होतंस, तिचा आज मी अंत केलाय। आजवरच्या दुष्कृत्यांसाठी मी तुलाही तीच शिक्षा करणार आहे। मी केवळ गुरु आज्ञेसाठी थांबलोय, पण लवकरच मी तुला यमसदनी पाठवणार आहे। तिथे यमदूत तुझ्या पापांची मोजणी करण्यासाठी प्रतीक्षा करताय। गुरुदेव श्री गोरक्षनाथांनी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे। त्यांनी गजासुराचा अंत केला आहे। आता तुम्ही सगळे गजासुराच्या भयातून मुक्त झाला आहात। तुम्ही आता निर्भयपणे देवाची पूजा करू शकता, सत्कर्म करू शकता। तुम्हाला मी श्री महादेवांची पिंड तयार करायला सांगितली होती। तुम्ही सगळ्यांनी मिळून ती यथाशक्ती भक्तिभावाने तयार केली, परंतु आता त्याच सोबत तुम्हाला हरीची ही पूजा करायची आहे। कारण हरी आणि हर दोन्ही एकत्र असतात। त्यांची कृपादृष्टी जर तुमच्यावर झाली तर तुमच्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी नांदेल। हरिहराच्या आराधनेने या राज्यामध्ये सर्वांचं कल्याणच होईल। गुरुदेव, या सगळ्यांना असं वाटतं आहे की हे सगळं कसं शक्य आहे। हर म्हणजे साक्षात श्री महादेव। तुम्ही जी पिंड स्थापन केली आहे त्याची नित्य नियमाने पूजा करा। मनात कुठलीही शंका न ठेवता त्यांची आराधना करा। आणि हरी म्हणजे भगवान श्री विष्णू, ते तुम्हाला स्वतः प्रत्यय देतील आणि पुढचा मार्ग दाखवतील। ह्यापुढे ह्या दोन्ही तत्वांचे यथाशक्ती स्मरण पूजन करत रहा, सुखी रहा। शुभम भवतु। गुरुदेव,
आज मी त्या दुष्ट नागिणीचा अंत केला आहे. आपल्या कृपेने आज मी एका दुष्ट शक्तीचा नाश करू शकलो. नागनाथ, एखादी दुष्ट शक्ती चांगलं कर्म करणाऱ्याला त्रास देऊ पाहत असते तेव्हा तिचा अंत करणंच योग्य असतं आणि ते तू केलं आहेस. आजवर तुझ्यावर अनेक संकट आली, भविष्यात देखील ती येत राहतील. अशा दुष्ट शक्ती तुला त्रास देत राहतील. तू त्यांना शिक्षा देखील करशील, पण ह्या सगळ्यामुळे तुझ्या मनात कटुता निर्माण व्हायला नको. मी समजलो नाही गुरुदेव. आपण कार्य करत असताना त्यात अनेक अडथळे येत असतात नागनाथ. चांगल्या कार्याला विरोध करायला अनेक अनिष्ट शक्ती पुढे येत असतात. त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. वेळ प्रसंगी त्यांना शिक्षा देखील करावी लागते. पण हे करत असताना आपल्या मनातील क्रोधाची भावना वाढायला लागते आणि मग आपलं मन विचलित होतं. क्रोधामुळे त्याची शांतता ढळते. नागनाथ, अशा प्रसंगी आपलं मन विचलित होऊन चालत नाही. दुर्जनांचा कितीही त्रास झाला तरी आपल्या मनात ह्या जीवसृष्टीविषयी जी करुणा असते ती कमी व्हायला नको. नागनाथ, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुला स्थिर आणि शांत राहता यायला हवं. आपलं कार्य सिद्धीस गेलं म्हणजे आपण परिपूर्ण होत नाही. त्यानंतर स्वतःला शून्य करणं हेच नाथपंथाचं वैशिष्ट्य आहे. परंतु गुरुदेव, स्वतःला शून्य कसं करून घ्यायचं? त्यासाठी तुला दुष्टांना देखील क्षमा करता यायला हवी. क्षमा करणं हाच एकमेव मार्ग आहे. पण गुरुदेव, मी त्या नागिणीला क्षमा कशी करणार? ज्या मातेने माझे संगोपन केले तिलाच मारण्याचा प्रयत्न करत होती ती. त्या माऊलीच्या यातना मी पाहिल्या आहेत. मला त्या यातनांचा विसर पडणं अशक्य आहे. जे अशक्य आहे तेच करावे. ते तुझ्या साधनेचं फलित असणार आहे. सामान्य मनुष्याला ते शक्य होत नाही, परंतु तुला ते करावं लागेल. तिला क्षमा कर, म्हणजे तिला गती लाभेल. ह्याने पुढच्या जन्मात ती सन्मार्गी देखील लागेल. नागनाथ, कुठल्याही जीवाचा कधीही अंत होत नाही. सृष्टी चक्राच्या नियमानुसार तो दुसरा जन्म घेत असतो. ही ऊर्जा खंडित होत नाही, तिचे परिवर्तन होत राहते. गुरुदेव जे सांगतायत त्यामागे खूप मोठे कारण आहे हे नागनाथ. आपण ज्या दुष्टाला शिक्षा करतो त्याला आपणच जेव्हा क्षमा करतो तेव्हा आपले मन शांत होते. त्याच्यावर कुठलेही तरंग उठत नाही. नागनाथ, केवळ गुरुदेव तुला सांगत आहेत म्हणून तू तिला क्षमा करू नकोस. तुला खरंच मनापासून वाटत असेल तरच तू तिला क्षमा कर. तुझं आणि तिचं चैतन्य एकच आहे. त्या चैतन्यात एक रूप हो. ठीक आहे गुरुदेव, जशी आज्ञा. तू ज्यांना ज्यांना त्रास दिलायस त्या सगळ्यांची क्षमा माग. नाही, मी नाही मागणार क्षमा. मग मृत्यूला तयार राहा. मी नागनाथ, श्री दत्तगुरूंचा शिष्य. आज सर्वांना साक्षी ठेवून मी तुला क्षमा करतो. हे नागलोकातील नागिण, तू माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केलास. मला यातना झाल्या तरी मी तुला मनापासून क्षमा करतोय. आता माझे आणि तुझे कसलेही वैर नाही.
आदेश अलख निरंजन. आता तू माझा शिष्य शोधतोस नागनाथ. गुरुदेव, माझ्या मनात एक प्रश्न आहे. तुम्ही ह्या राज्यातील लोकांना हरी आणि हराची एकत्रित पूजा करायला सांगितली, त्यामागे काही विशेष कारण आहे का? ह्या भूमीच्या कणाकणात जसं शिवतत्व वास करत आहे तसंच इथे सर्वत्र हरी सुद्धा आहेत. हरतत्व हे संहारक आहे. या सृष्टीतील दुष्ट आणि अनावश्यक शक्तींचा संहार हरतत्व करत असतं. तसंच हरी हे जगतपालक तत्व आहे. या दोन्ही तत्वांचा सृष्टीवर योग्य तो परिणाम होत असतो. या सृष्टीचक्राचं संतुलन राखण्यासाठी हरी आणि हरतत्वाचं पूजन होणं आवश्यक आहे. आणि त्यातच मनुष्याचं कल्याण आहे. इतके दिवस ह्या राज्याच्या जनतेला गजासुराच्या दहशतीमुळे ते करता आलं नाही. आता ते हरी आणि हराची मनोभावे पूजा करू शकतात. गुरुदेवांनी त्यांना जे सांगितलं आहे ते त्यांच्याकडून नक्की घडेल अशी आशा आहे. त्यातच त्यांचं भलं आहे. ते अवश्य करतील गहिनी. आणि केवळ इथेच नाही तर तिकडे सुद्धा नागनाथमुळे हरी आणि हरतत्वाचा प्रत्यय लोकांना येणार आहे. गुरुआई, अगं मी आलोय. अगं अशी एकटक काय बघतीय? हा, तू ध्यान करत आहे का? नाही म्हणजे तसं असेल तर सांग बरं, नाही तर परत चिडायची माझ्यावर. गुरुआई, अगं तुझ्या संग बोलतो आहे मी. हा, अगं बोल की. हा, आलं बघ माझ्या ध्यानात. तू त्या नागिनीला त्या नागनाथच्या घरच्यासनी मारायला धाडलं आहे, त्याचं ध्यान करत आहेस ना तू? अगं तेच तर विचारायला आलो होतो म्या. अगं माझं बी तिथं ध्यान लागलंय बघ, पण गावात बी कुणी काही बोललं नाही. अगं म्हणून तर तुला विचारायला आलो. आता तू तरी सांग, काही झालंय का? हा, बिनकामाची बडबड करू नकोस. अगं गुरुआई, एवढी चिडती काय आहेस? हा, अगं मी फक्त विचारलं की त्याच्या घरातलं कोणी मेलं का नाही. त्याच्या घरचं कुणी मेलं नाही. आपले फासे उलटे पडले. मी पाठवलेल्या नागिनीला मारून टाकले त्या नागनाथनं. अगं ती तर केवढी इशारी नागिन आहे, आणि तिला त्या नागनाथनी संपवलं. हो विचार करते मी सुद्धा. बिना मिर्गाचा पाऊस कसा पडला. माझं एवढं मोठं शस्त्र वाया कसं गेलं. अगं गुरुआई ते सोड. आता मला तर लय भ्या वाटायला लागले बघ. तू नागनाथ आता तुला आणि मला आपल्या दोघांनी बी सोडायचं नाही. आता आपल्या दोघांनी बी लई सावध राहावं लागल. हा, तो तुला बी मारू शकतो. कोणाला येईल ते बडबडू नकोस. त्यानं त्या नागिनीला मारलं म्हणजे ते मला मारू शकत नाही. माझ्या सिद्धीची माहिती नाही त्याला अजून. माझ्या समोर आला तर भस्म करून टाकेन मी त्याला. तू काय बी मन गुरुआई, पण मला आता स्पष्ट दिसतं का त्या नागनाथाला हरवणं आता तुझ्या चानवणार नाही. अगं किती डाव टाकले तू, पर समजे उलटले. मला वाटतं आपण एक काम करू. आपण त्या नागनाथकडे जाऊ आणि त्याला सांगू की आम्ही हरलो म्हणून. हा, अगं तो आपल्याला मारायचं तरी नाही. तू घाबरत असेल त्या नागनाथला. मी नाही. गुरु आई कुणापुढे झुकत नाही. आता एक तर तो नागनाथ राहील, नाही तर मी.
गुरुआई तुला राग येईन, पण मला दिसतंय की आता त्या नागनाथच पारड जड आहे. काय आला की नाही तुमचा नागनाथ? येणार आहे ना की जाऊ त्याला शोधायला? आई दादा नागनाथ आलास तू बाळा. तुला कुठे काही लागलं तर नाही ना? आई मला काहीही झालेलं नाहीये, मी अगदी ठीक आहे. नागनाथ बरं झालं तू लवकर घरी आला. मला फार काळजी वाटत होती रे. नागनाथ काय झालं? ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का? बाबा आता ती दुष्ट नागिण आपल्याला कधीच त्रास देऊ शकणार नाही, कारण मी तिचा शेवट केलाय. नागनाथ अरे काय सांगतोयस तू हे? तिच्या दुष्कर्माची तिला शिक्षा मिळाली आहे. नागनाथ मला पूर्ण विश्वास होता बाळा, तू जे ठरवलंयस ना ते तू नक्की करशील म्हणून. पण खरंच हे असं घडलंय की नेहमी सारखं खोटच बोलतोय? नाही काका, सत्य आहे तेच बोलतोय मी. दुष्टांचा जसा शेवट होतो तसाच त्या नागिणीचा सुद्धा झालाय. पण हे सगळं घडलं कसं? मला वाटलं ती नागिण गुरुवाईच्या कुटीकडे आहे म्हणून मी तिकडेच जात होतो, आणि वनातून जाताना मला ती समोर दिसली. अरे देवा. मग सुरुवातीला तिने मला थोडा घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण मी डगमगलो नाही. मग कदाचित तिला माझ्या शक्तींचा अंदाज आला असावा, म्हणून ती माझ्यापासून दूर पळायला लागली. पण आज काहीही झालं तरी मी तिला सोडणार नव्हतो. ती जिथे जाईल तिथे तिचा मी पाठलाग केला, आणि माझ्या गुरूंनी शिकवलेल्या विद्येचा वापर करून माझ्या एका शस्त्राच्या घावात मी तिचा वध केला. नागनाथ अरे मला तुझा खूप अभिमान वाटतोय बघ. अरे मी ओळखते त्या नागिणीला. नागलोकात असताना सुद्धा तिचा सगळ्यांवर धाक असायचा. फार क्रूर आणि विषारी नागिण होती ती, आणि तू किती धाडसाने तिचा सामना केलायस. हो ना, खूप मोठं धैर्य दाखवलंस तू. ज्याची भीती कुण्या मोठ्या माणसांनाही वाटली असती असं काम तू एवढ्या लहान वयात केलं आहेस. श्री कृष्णाय नमः. तुझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला तरी माझ्या बायकोचं काय? त्याचं सत्य नेमकं काय आहे? आपल्या घरात जी आत्याचं रूप घेऊन राहिली होती त्या नागिणीलाच आज मी संपवलंय. तिचं हे सत्य मला गुरु जालिंदरनाथांनी आधीच सांगितलं होतं, पण त्यांनी मला हे सांगण्यास मनाई केली होती. का मनाई केली होती? उलट जर ते सत्य तू आम्हा सगळ्यांना सांगितलं असतं तर आम्ही सगळे आधीच सावध झालो असतो ना. हो, आणि गुरुवाई सुद्धा सावध झाली असती, अडचणी वाढल्या असत्या. मला देखील त्या नागिणीचा गंध आला होता. आपल्याला घरात जेव्हा सापाची काच सापडली होती तेव्हाच मी सांगत होते, पण त्यावेळी सुद्धा कोणाचा विश्वास बसला नाही. हो, आणि खरी हत्या सुद्धा गुरुवाईच्या बंधनात होती. तिला सोडवणं जास्त गरजेचं होतं. तुझं म्हणणं असं आहे की आता जी घरी आहेत
तीच माझी खरी बायको आहे? हो. अहो भाऊजी, आम्ही गेले कित्येक दिवसापासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुमचा विश्वासच बसत नव्हता. पण ताई आता कुठे? आत्या तिच्या खोलीत आहे. तिला असं वाटतंय हे सगळं तिच्यामुळे घडलं म्हणून. पण मला एक गोष्ट समजत नाहीये की तिचं रूप घेऊन नागिन इथे आली कशी? हे सगळं त्या गुरुआईचं काम आहे. आत्या जेव्हा तुमच्याकडून घरी येत होती तेव्हाच गुरुआईने तिला अडवलं. तिला बंधनात टाकून त्या नागिणीला आत्याचं रूप घ्यायला लावलं. ती मायावी नागिण होती. गुरुआईने तिला वश केल्यामुळे ती तसं वागली असणार. गुरुआईने आपल्या सगळ्यांना तिला मारायला पाठवलं होतं.